एकच षटकात आहे ना. पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते ते RCG चषक 2025 युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून गेली 26 वर्ष सातत्यपूर्व स्पर्धा भरवत आलेत, पण यावर्षी 27व्या वर्षी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एका षटकाचा सामना असेल. या सेमीफायनल अगदी पहिली सेमीफायनल चालू होते ते म्हसळा तालुक्यातून आलेला संघ खामगाव संघ, दुसऱ्या बाजूला छे बॉल एक ओव्हर. अगदी थोडस वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं आहे. कृपेश थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. आणि फणसवाडीचे दोन्ही सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाले. अगदी एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. स्ट्राईक एंडला येऊन ठेवलाय तो सुशांत आणि नॉन स्ट्राईकला येतो शैलेश. गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे तो कृपेश खताते. कोण होणार 2025 RCG चषकचा विजेता? पहिली सेमीफायनल पाहायला मिळते अगदी ती म्हणजेच फणसवाडी संघ आणि खामगाव संघ. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील अनेक प्रेक्षक जोडले गेले, त्यांचे देखील मनपूर्वक आभार धन्यवाद. आणि या मैदानामध्ये लाखोच्या गर्दीने मात्र प्रेक्षक जोडले गेलेत, त्यांचे देखील मी मनपूर्वक आणि आभार मानतो आणि धन्यवाद. अगदी जोपर्यंत क्रिकेटमध्ये प्रेक्षक नाही तोपर्यंत सामन्याला मजा नाहीये. अगदी प्रेक्षक चांगले जोडले गेलेत. पुन्हा आम्ही RCC गलवाडी गावाच्या वतीने संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. खामगाव या संघाला देखील ATM उघडले गेले. उजवेश लटके याने जर खामगाव संघ विजयी झाला तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय शिलीम संघ आणि SOMDB या संघाला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसरी सेमीफायनलचा राऊंड आपला चालू होणार आहे. शिलीम संघ आणि SOMDB या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं. पहिला चेंडू फुल टॉस मिळाले, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न जाते सीमारेषेकडे, काय कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसला जातोय तो डगआउटच्या दिशेने. मोठा हादरा बसला जातोय तो फणसवाडी या संघाला. बॅक टू डगआउट सुशांत कोटकर यशस्वीरित्या गोलंदाजाने मात्र कामगिरी केली ते कृपेश खतातेने. मोठा हादरा मानावा लागेल तो फणसवाडी या संघाला. अगदी स्वस्त आणि मस्त अगदी करून ठेवलंय गोलंदाजीतून त्या कृपेश खतातेने. कृपेश खतातेला काम अगदी आयकॉन प्लेयर म्हणून त्याची निवड होते. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला का ओळखलं जातं म्हसळा तालुक्यामध्ये खामगाव या गावामध्ये, कारण त्याची खामगाव प्रीमियर लीग आहे. अगदी त्याला SOMDB संघ आणि शिलीम संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. SOMDB संघ आणि शिलीम संघ. पहिल्या चेंडू मध्ये विकेट घेण्यामध्ये यशस्वीरित्या पार पडलाय तो गोलंदाज आहे कृपेश खताते. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो ज्याने दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या फलंदाजीतून करिश्मा केला, चौकार षटकारांची आतिषबाजी केली आणि सामना विजय करून ठेवला तो निलेश गायकर स्वतः. मार्को आणि स्टीव्हा मोठा भाऊ मात्र आता देखील आपल्या नॉन स्ट्राईकला आहे. छोट्या भावावरती विश्वास दाखवला जातोय, पण गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो कृपेश. एक षटकाचा सामना मात्र बाकी आहे. लेग साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. अगदी किपरच्या मागे चेंडू जातोय. एक धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय. 2 धावा देखील परिपूर्ण. 2च धावेवरती समाधान बांधतात. अगदी 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड उघडला जातोय तो फणसवाडी या संघाची. 2 चेंडू फेकतात, धाव संख्या होते ती 2 आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील डगआउटच्या दिशेने गेला तो म्हणजे सुशांत. आता मात्र निलेशच्या खांद्यावरती खूप जबाबदारी आहेत. 1-2 मोठे फटके आणावे लागतील आणि ती काबिलियत त्याच्याकडे आहे. तो आत्मविश्वास आपल्याला जागा करावा लागेल. पण सहजासहजी कृपेश देखील आपल्याला मोठे फटके खेळून देणार नाही, पण कृपेशला देखील मोठे फटके खेळू शकतो तो निलेश. सामना करेल तो
कृपेश या गोलंदाजाचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय काय येतोय सीमारेषेकडे बिग 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 षटकार छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा या 6 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 8 आता मात्र निलेश झालाय फायर निलेशला हा मैदान अगदी होम ग्राउंड त्याचा झालाय प्रत्येक मॅच मध्ये त्याने मात्र षटकार लगवण्याचा कारनामा करतोय शाबाश मेरे शेर असा कदाचित शैलेश गायकर त्याला शाबासकी देसाल पण कृपेशला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल कमबॅक करावा लागेल गोलंदाजीन फुल टॉस दिला होता मात्र एक धाव घेण्यामध्ये त्यांना रोखू शकत नाहीये अगदी थोडंसं रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता पण एकेरीचं अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागली ती निलेशला पण निलेशने मात्र त्याचा एक चेंडू मध्ये काम चांगलं केलंय आणि स्कोअर बोर्ड मात्र पुढे ससावून ठेवलाय तो 8 या स्कोअर बोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय तो 8 या आकड्यावर शिलीम संघाचे कर्णधार यांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे शिलीम संघाला विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे एसओएमडी या संघाचे कर्णधार मात्र नाणेफेकीसाठी आलेत फलंदाज आहे तो गणेश शैलेश अगदी मोठा फटका खेळण्यामध्ये मासा फसला जातोय कमबॅक केलं या गोलंदाजाने बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी कधी समुद्राला भरती तर कधी ओटी तू मला षटकार मारू शकतो तर मी तुझा विकेट देखील घेऊ शकतो असं मात्र कारनामा केला तो कृपेशने कमबॅक केलं या गोलंदाजाने मोठं दडपण होतं पण त्या दडपणातून अगदी बाहेर येऊन अचूक गोलंदाजी मात्र केली ती कृपेशने महत्वपूर्ण विकेट मात्र डगआउटच्या दिशेने पाठवून दिलंय ते शैलेश गायकर यांचा महत्वपूर्ण विकेट आपल्या विपक्षामध्ये कमावलंय अगदी सुशांतला स्तब्ध ठेवलं शैलेशला देखील स्तब्ध ठेवलं पण जो एक मध्ये वादळ आलं तो म्हणजे निलेशने मात्र वादळ आणून ठेवलं आधी स्कोअरबोर्ड करून ठेवलाय ते 8 या आकड्यावर अगदी चेंडू फेकले गेलेत शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी झालाय तो राज कृपेश खताते गोलंदाजी मार्कवर सज्ज ओ काय गोलंदाजी मानावी लागेल स्तब्ध ठेवलं गोलंदाज आणि मोठा हादरा बसतो तो बनसवाडी या संघाला तब्बल बनवायचे 6 चेंडू आणि खामगाव या संघाला 8 ही धावसंख्या इथून जो विजयी संघ होईल तो फायनलिस्ट मध्ये प्रवेश करेल कुठला संघ फायनलिस्ट मध्ये ठरला जातो एका बाजूला फणसवाडी संघ की खामगाव संघ मी फणसवाडी या संघाला विनंती करतो की 5 आपण क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे फणसवाडी या संघाला विनंती करतो क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय निलेश गायकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत त्यांचा यशोदी सन्मान करतील मी आकाश भाटे साहेबांना विनंती करतो की आपण निलेश गायकर साहेबांचा यशोदी सन्मान करायचा आहे सरई गोलवाडीचे सुपुत्र निलेश गायकर साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा यशोदी सन्मान करतील आकाश भाटे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यशोदी सन्मान करावं निलेश गायकर साहेबांचं खामगाव संघ क्विक फास्ट आपण सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायचे अगदी सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते पुढील सत्कार मूर्ती आहेत ते रुपेश लाड खामगाव या गावचे सुपुत्र आहेत त्यांचा यशोदी सन्मान करतील सुरेश शिंदे झालं ना ओके संजय पंधरे साहेब देखील इथे उपस्थित आहेत त्यांचा यशोदी सन्मान करतील मी विनंती करतो सुरेश शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण संजय पंधरे साहेबांचा यशोदी सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो पहिला सेमीफायनलचा राऊंड आपल्याला चालू आहे तब्बल बनवायचे आहेत त्या 6 चेंडू आणि 8 ही धावसंख्या कंपल्सरी नवी कंपल्सरी धावसंख्या बनवायची आहे अगदी दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस झाला तो टॉस विन संघ झालाय तो एसओएमडी हा संघ गोलंदाजी मार्कवर सज्ज सुशांत कोटकर फणसवाडी या संघातून बिलॉंग करणारा खेळाडू फुल टॉस मिळाले लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न बाहुबली स्वतः क्षेत्ररक्षणासाठी दाखल कुठलीही चुकी न करता अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करताय रनिंग बिटवीन द विकेट अगदी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वीरित्या
जबाबदारी घेतली होती आणि ती परिपूर्ण केलेत आणि स्कोर बोर्ड उघडला जात होते 2 या धावसंख्येने. आता मात्र समीकरण सोपं करून ठेवलं ते कृपेश खताते याने. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. अगदी आपल्याला कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव 9 धावसंख्या बनवावी लागते आणि त्याच नियमानुसार अगदी 5 चेंडू आणि 9 धावसंख्या बनवावी लागेल ती कृपेश म्हणजेच खामगाव या संघाला. सुशांत कोटकर यांना मात्र निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल, अनुभवपणाला लावावा लागेल, कारण प्रयत्न मात्र करावे लागतील. प्रयत्न कष्ट करावे लागतील. कष्ट केले तरच आपल्याला मात्र फळ मिळेल. खोलो टप्प्याची गोलंदाजी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. बाहुबलीमध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल. एक चेंडू अगदी क्षेत्ररक्षण सोडल्याच्या नंतर एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि प्रत्येक चेंडूवरती मात्र 2 धावा घेण्यामध्ये यशस्वीरित्या पार करतो. जबाबदारी तो कृपेश खताते. आता मात्र समीकरण थोडंसं सोपे करत चाललेत, कारण आता तब्बल आवश्यकता आहे ती 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे समीकरण सोपं करतात. एक एक धाव किती महत्वाची आहे. अगदी पहिला जो सामना झाला तो ओव्हर थ्रो गेला नसता तर RCC गौरवाडी हे संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला असता. म्हणजे कुठेतरी शोकी थोडीशी क्षेत्ररक्षकडून झाली आणि त्याचा भूदंड मात्र RCC गौरवाडी या संघाला करावा लागलं. आता मात्र स्ट्राईक एंडला आहे तो मास्टर ब्लास्टर खामगाव या संघाचा षटकार किंग, हँडसम बॉय म्हणून ज्याची ओळख निर्माण करून ठेवले ते स्वतःने. अगल्या चौका षटकारांच्या आतिषबाजीवरती गोलंदाजीवरती तो कृपेश खताते. अगदी अवांतर धाव मिळते. पंच मात्र आमच्याकडे वळतात. बरोबर संध्याकाळचे 6 वाजलेत, पण पंचांना मात्र कवायत करायला लावली ती सुशांत कोटकर यांनी. समीकरण थोडंसं सोपं केलंय. आता धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 5. आता मात्र आवश्यकता असेल ती 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. सुशांत कोटकर देखील अचूक प्रयत्न करतोय, कारण ते म्हटलं जातं ना मेरे को हार नहीं है मंजूर, मेरे को जीतना है जरूर. त्याचप्रमाणे मात्र प्रयत्न करतोय. सुशांतला ते प्रयत्न मात्र करावे लागतील. फुल टॉस मिळाले. अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय. अगदी अचूक क्षेत्ररक्षण निलेशच्या माध्यमातून होतो. हो थोडासा थ्रो मात्र गछाड गेला आणि त्याचा फायदा मात्र खामगाव या संघाला झाला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावलंय 7 या आकड्यावर. 7 आकडा आयुष्यामध्ये किती महत्वाचा आहे. सकाळी देखील आम्ही सांगितलं, वारंवार सांगितलं जात आहे. 7 म्हणजे आठवड्याचे वार देखील 7, लग्नाचे फेरे घेतो 7, जगाचे आजोबा 7 आणि इंद्रधनुष्याचे रंग देखील 7 आणि ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं त्या महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक 7. तेवढी धावसंख्या मात्र होते ती खामगाव संघाची 7. आता मात्र धावसंख्येची आवश्यकता आहे ती 2. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. पण आता जर हँडसम बॉय सुशांतला बनायचा असेल तर 3 चेंडू निर्धाव टाकावे लागतील. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. हो जातोय सीमारेषेकडे चेंडू आणि खामगाव संघ हा पहिला सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. खामगाव संघाचं अभिनंदन. तसंच फणसवाडी संघ देखील इथपर्यंत मजा मारली, त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. पुढील सामन्यासाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. खूप छान प्रकारे आपण क्रिकेट देखील खेळला गेलात.